पाणी चालू केलं मी आत्ता. असं प्रत्येक वाफेला सगळं पाईप लावलेत. भेटलं का ते पाईपनी पाणी ना ऑटोमॅटिक जाईन. एवढं आहे ना 7-8 वाफे आहे ना 1-2-2.5 तासात भिजून. ट्रॅक्टरवाल्याला फोन केला तर मी, तो बारका ट्रॅक्टर त्याने बरोबर पेरतायत आपल्याला. आज आहे ना मका पेरायची पाणी द्यायचं राव त्याला. बरं झालं पाणी गरम नाही होत राहणार. पण किती तर असताना गोटा बेटा निवांत बसली असती या काळ्या मातीत. पाणी आहे भरपूर. बाहेर तर पडूशी वाटत नाही रे एवढं यूज की बेकार हिट आहे. ट्रॅक्टरवाल्याला फोन केला त्याने फोन नाही उचलला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 12 वाजलेत. यांना गोठ्यात आलो मी खाली यांना पाणी दाखवायला. यांना पाणी दाखवू. ट्रॅक्टरवाल्याला फोन केला तर मी, तो बारका ट्रॅक्टर त्याने बरोबर पेरतायत आपल्याला. आज आहे ना मका पेरायची पाणी द्यायचं राव त्याला. बरं झालं पाणी नाही दिलं जातं त्याला. ऊन लय बेकार आहे आणि एवढं उन्हात पाणी नाही म्हणलं अवघड होईन. मग हिट मारते तर आता इथं. हो इथं पॅक केलं ना एवढा गरम होतं आहे. इथं जरा हवा चांगली खेळते ते, तर पण हवा नाही ना असं हिट गरम होतंच राव. हवा चालू पाहिजे कंटिन्यू, मग काय नाही होत इथं. चल लक्ष्मी सर पे. आता आहे ना आठवडा आला असन असंच वातावरण नाही. चला हवा पण लागत नाही दुपारची आणि ऊन पण लय लागतंय. नशिबात 3 दिवस झाले जरा नाही ढगाळ वातावरण नाही. बाहेर तर पडूशी वाटत नाही रे एवढं यूज की बेकार हिट आहे. ट्रॅक्टरवाल्याला फोन केला त्याने फोन नाही उचलला. काय करतोय काय मजा होतोय. फिरून घेता येईन सगळं ते राव. बराच दिवस झालेत त्याला. ती मग काय येणार काढायला पावसाळ्यातच. तवा तरी होईन, आता नाही तर. राहणार भाई हवा चांगली तिथं रे. झाडाखाली जास्त गरम न लागत. ट्रॅक्टरवाल्याला फोन करतो. मका वाळायला लागली बघ, सुकायला लागली जरा पाणी नाही तर. अरे इकडं काय करते असं, हे चुकून दुसरंच दबलं. मग काय इथं आपली हेड चालन त्याला काय नाही अडचण. जेवढं चारता येईल तेवढं चारीन. उरलेलं परत पेंड्या बांधून उपटून बघू कुठं ठेवता येईन. काय पर्याय नाही आला काय. पाणी आहे भरपूर. हे माझं ओके होईन मग. प्यारायला की पाणी देता येईन याला. राहण्यात आलोय बाई निवांत बसायला. खुर्ची बिडची लावली, टेबल लावलाय, निवांत बसतो आता. पेरणार आला असताना पटक्यात काम झालं असं माहिती का. माझं बियाणं पण रेडी. मग गिन्नी घास पण त्याला तर पाणीच नाही दिलं. किती महिने झालं मी असंच पडलंय ते. तर त्याला काय नाही गरज. त्या गावात मी चारीत पण नाही आणि ते घाटी गावात याले मी असं त्याला आजपर्यंत काही चारलं नाही. एकदा चारला संगोड्याला, नंतर पण काहीच नाही हरलं. हो ते पडून हे आपला मामा घेऊन जातो गिन्नी गावात. ते गाड लावली झाडापाशी, ते जाऊन निवांत बसू. आता ह्या गाडीवाला म्हणलं तासभराने येणार. हायला आता किती वाजल्यात, 1 वाजलाय. 2 वाजता एवढ्या उन्हाचं बाहेर निघाला पण जीव जातो पक्का राव. 1 तास म्हणलं ते 2 तासांनी काही सांगता येत नाही. डाएट कोड भरायला लागतोय. नो शुगर, नो ऑल कॅलरीज. टेस्ट पण जरा एवढी खास नाही राव.
गरम नाही होत राहणार पण किती तर असताना गोटा बिटा निवांत बसली असती या काळ्या मातीत. मी ना मण्याला आहे ना बघायला गेलो जवळ करायच्या. मी 2दा-3दा गेलो असत नाही का व्हिडिओ रील बी सगळे स्टोरी बी टाकलेलं ते असे काळ्या मातीत ठेवायचे त्यांना. मग आता पाऊस पडेल ना तवाच आत, नाही तर दिवसभर रात्रभर ते काळ्या मातीत कसली बाहेर राहत असतील. जे नॅचरल ठिकाणी ना जनावराचं त्याच्यात मस्त राहतात. लय आर्टिफिशियल गेलं ना कोबा बिबा मग नाही माझ्या डोक्यात आलं तर माती टाकायचं पण नको म्हणलं. ते कडक राहायला पाहिजे. सकाळी मी बाहेर बांधतोय आणि संध्याकाळी दुपारचं परत मी आत घेतोय आणि रात्री कोबे आहे फक्त. पण वाजले आत्ता पाणी पिळं जरा विहिरीत जरा बरं वाटलं. रानात तेवढं गरम नाही होत जेवढं आहे ना घरी होतं आहे. घरी लय वाईट होतं राव. वर हवाच लागत नाही, हवं तरी ॲटलिस्ट थोडीफार तर चलतीत. ट्रॅक्टरवाला येईन त्यासाठी थांबलो मी आता. आज पिरून घेतलं आणि टेन्शन नाही रे. मग लगे उद्या रात्रीच पाणी देणार मी राहायला. मग 3 दिवसांनी आणि त्याला औषध मारावं लागेल. 2000 years later. One hour later. प्यारायचं होतं राव. काय राव ते ट्रॅक्टरवालं आहे ना तो याला फाटा देऊन फुगणच उचलीत ना आता. त्या मक्यात आहे ना जलमाचं गाबळ झाले, याला मारायचं औषध. पण ते औषध मारणार म्हणलं की पाणी देऊन 3ऱ्या दिवशी मारा मग गावात सगळं जळून जाईल अख्खं. ती नाही चमाका चांगली फुटन, ती पण चांगली फुटलेली मग गावताने वाढायची नाही. नाहीतर आता ह्याला प्यारायचं राव. ह्याला तरी पाणी सोडून देऊ पण बरं जाय इकडं. येऊ आपल्याला पाणी सोडून देऊन टाकतो. बघू राहून दे. हे सगळं 7-8 सारा तरी भिजवून घेऊ. आता चालू करून डाय निघून जाणार. 2 तासाने आलो ना 2-3 तास मॅक्सिमम भिजून मोकळं होईन अख्खं. आणि पाईपाचं लावलं जुगाड तेच लावायचं त्याला. आणि चालू केलं मी आत्ता. असं प्रत्येक वाफेला सगळं पाईप लावल्यात. भेटलं का ते पाईपनी पाणी ना ऑटोमॅटिक जाईन. एवढं आहे ना 7-8 वाफे आहे ना 1-2-2.5 तासात भिजून. आत्ता 6:30 वाजल्यात. मग आता मी 8:30च्या टायमिंगला यावं दरम्यान अख्खं वाफं आहे ना भिजून जाईन सगळं क्लिअर. या टायमिंगला आहे ना पाणी लवकर बसतं पटापट. सकाळी दिला द्यायला लागला असतं ना दिवसभर नसतं आलं. आता एवढं 2-2.5 तासात भिजून जाईन अख्खं. आणि ह्याला नंतर करायचं. उद्या प्यारा येणार आता ट्रॅक्टरवाला मला उद्या येतो. आता उद्या आल्यानंतर याला पाणी द्यायला लागेल. मग तसंच सगळंच पाणी द्यावं म्हणून ठेवलं ये माहिती का. नाहीतर त्याला पण देऊन टाकला असतं आत्ता आम्ही. लय गाबाळ झालं तर इथं. औषध नाही ना मारलं गाबाळच चक्क. याला औषध नाही ना मारलं मग वाढून द्यायचं नाही. तिथं वाढूनच नाही दिली यांनी. माझी चुकी आली. औषध नाही मारलं मी. औषध मारायला पाहतं 7-8 4 पंपात ओके आला असतं ते. 4 पंपात मग मका लय वाढले असे जोरात. आता तशी आता निसवायला आलेली 5-6 दिवसात निसून जाईल ना हाताने. मग हे चालू करणार मका मी. हे नडाय कापूनच चालू करणार. पण कुट्टी बिट्टी अजिबात नाही. आता ते जरा शाळू आहे त्याची कुट्टी पाडली मी फक्त. आणि याचे बघू याला उपटून येणार साईड होत आहे पेंड्या. आता हा विकता येईल कुणाला तरी. 7:30 झालेले राव. अजून 1-2 तासांनी येऊ डायरेक्ट. 8:30 वाजतील. 8:30 9 वाजेपर्यंत 8:30-9 वाजेपर्यंत होऊन जाईन भिजून मला वाटते. तो फ्रेश बिश हो. मग नेमकं कॅमेरा आहे ना गोठ्यातच राहिला म्हणून आयफोनने शूट करायला लागलं मला. माझ्या लक्षातच नाही आता आणायचं राव. असं डेली रुटीन असतं राव. एक काम करायला जातोय ते काम 2-3 दिवस होत नाही. तेच करीत बसतोय मी. उद्या मला जायचे फिरायला. म्हणलं कुठेतरी जाऊ राव वैतागलो वाटा बघून. आता बघू संतोष शेट जरा प्लॅनिंग करू आम्ही याला कुठं जायचं काय.